हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 20 मेचा तुला लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू। तेव्हा काव्या पार्थला बोलत असते की पण मला दुसरा पर्याय हवा आहे, सोपा आणि सरळ। खूप प्रयत्न केले मी, आज बरोबर 1 महिना घालवलाय मी तुमच्यासोबत, पण काही बदल झालेला नाहीये। मी आधीही तशीच होती आणि आत्ताही तशीच आहे। तेव्हा पार्थ बोलतो, मी बदललोय ना काव्या, मी तसा बोललेलोच नाहीये जशा लग्नाच्या पहिल्या दिवशी होतो। आता मी खूप पुढे निघून आलोय आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा 1 पाऊल पुढे याल। मला माहिती आहे तुम्हाला हे आवडणार नाही, पण आई खरंच म्हणते लग्नानंतर होईलच प्रेम। तेव्हा पार्थ बोलतो, मी खरंच तसंही म्हणत नाहीये, प्रेमाआधी आपल्यात मैत्री होईलही, पण त्यासाठी आधी चान्सही द्यायला हवा ना। थोडा वेळ तुम्ही मला द्यायला पाहिजे काव्या, आजपर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलं नाही, आज पहिल्यांदा मागतोय। मला थोडा वेळ द्याल, फक्त वेळच मागतोय मी, आणि वेळ देऊनही तसं झालं नाही तर मी स्वतः तुम्हाला डिवोर्स देऊन मोकळा करेन। इकडे श्रेया आणि पिऊ काव्यावर डिस्कशन करत असतात आणि काव्याने किती प्लॅन फ्लॉप केला त्याबद्दल त्या दोघी चिडचिड करत असतात। तेव्हा श्रेया बोलते की खरं तर काव्या मॅच्युअर आहे, पण ती कशी वागते तिला कळत नाही का, असं बोलत असते। तेव्हा पिऊ शांत बसते। तेव्हा श्रेया बोलते, कसं वागते यार ती पार्थ दादाशी। तेव्हा पिऊला पार्थ आणि नंदिनीचं लग्नाच्या वेळेसचं आठवतं। काव्य आणि जीवा ते दोघं भेटून बोलत असतात, ते पिऊने पाहिलेलं असतं। तेव्हा पिहू बोलते, इमॅच्युअर नाही ग, हेल्पलेस आहे ती। तेव्हा श्रेया बोलते, ओ प्लीज, हेल्पलेस वगैरे नाही आहे ती, आपला पार्थ दादा तिची किती हेल्प करतो, किती चांगलं वागतो तिच्याशी, आणि ती किती रूड वागते त्याच्याशी, तिला प्रेमाने वागताच येत नाही का चांगलं। तेव्हा पिहू ओरडते, अगं कसं वागणार चांगलं। तेव्हा पिहू बोलते, तिचं तर जी, आणि शांत बसते। तेव्हा श्रेया बोलते, काय तिचं तर जी काय। तेव्हा श्रेया बोलते, काय बोललीस ती पिहू। पिहू बोलते, काही नाही। तेव्हा श्रेया बोलते, पिहू माझ्यापासून काही लपवू नकोस, तुझी जुनी सवय ती माहिती मला। हे बघ पिहू, तुला मी आधीच वॉर्न करते, तुझ्या लपवण्यामुळे तू जर उद्या पकडली गेलीस ना तर मी तुला वाचवणार नाही, सो प्लीज मला सांग काय आहे ते। तेव्हा पिहू बोलते, अगं ते ना तिचं। तेव्हा श्रेया बोलते, काय। तेव्हा पिहू बोलते, तिचं, आणि पटकन अंगावर घेऊन झोपून घेते काही नाही म्हणून। इकडे रम्या वसूला बोलत असते, अगं काय सांगतेस, नंदिनीने काव्यावरती हात उचलला, दिस इज समथिंग बिग। तेव्हा रम्या बोलते, अरे यार मी उगाच ऑफिसमध्ये तोंड फुगवून बसले, किती मोठा ड्रामा मिस केला मी। तेव्हा वसूही बोलत असते की नाहीतर काय, मी तुला किती फोन केले, मेसेज केले, हे सांगण्याचा प्रयत्न करत होती की आपण जसं घडवलंय ना तसंच घडतंय, तू घरी ये। तेव्हा वसू बोलत असते की मी म्हटलं मंजुला की नंदिनीला जर पार्थने अडवलं नसतं ना तर नंदिनीने तुझ्या कानाखाली जसं मारली होती ना तशी तिच्या बहिणीच्या कानाखाली मारली असती। तेव्हा वसू रम्याला सांगत असते की काव्याला तिच्या बहिणीकडून नंदिनीकडून घरचा आहेर मिळाला चांगलाच। तेव्हा रम्या बोलते, हेच ना त्या युगोइस्टेट काव्याला आवडलं नसतं, मी सांगते ना तुला, आता त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आपण। आता सगळ्यांसमोर काव्याला नंदिनी ओरडली आणि त्यात ती पार्थला नवरा म्हणाली, याचं गिल्ट आलं असेल तिला। वसू उभी राहते आणि रम्याकडे बघते। तेव्हा रम्या बोलते, काय ग अशी का बघतेस। तेव्हा वसू बोलते, बरी आहेस ना। तेव्हा वसू बोलते, तुला जेलस नाही फील होते। रम्या बोलते, हो मला काव्याची ना नस कळली, आज जे काही ती बोलली ना ते रागाच्या भरात बोलली, पण ती जे बोलली त्यावरून रूममध्ये स्वतःच डोकं आपटून घेत असणार। रम्या बोलते, आई ती एक वेळ मरेल पण पार्थला नवरा मानणार नाही हे नक्की। वसू बोलते, रम्या असं जर झालं ना तर उत्तमच होणार आहे, पुढे काय करणार आहोत आपण। रम्या बोलते, पुढे तर खूप काही आहे, ही तर फक्त सुरुवात होती, त्या नंदिनीला अजून माझी पुढची चाल माहिती नाही, आता ती गाफील असेल आणि तेव्हाच मी काव्याला माझ्या जाळ्यात ओढेल। तेव्हा रम्या सांगत असते की मला ससा आणि कासवची गोष्ट ऐकत होती ना नंदिनी, आज त्या गोष्टीत एक बदल घडणार आहे, ससा आणि कासवाची मैत्री। इकडे नंदिनी ही तिच्या खोलीतून रडत बाहेर येते आणि तिला आठवत असतं की ती जीवाला काय काय बोलत असते ते। तिला तेही आठवत असतं की ती जीवाला बोलत असते की मी बायको म्हणून इतकी लूजर आहे की मी माझ्या नवऱ्याला खुशही करू शकत नाही। नंदिनी रडत तिथेच बाहेर हॉलमध्ये सोप्यावर बसते आणि तिला तेही आठवत असतं की ती जीवाला बोलत असते की मला सांगून टाका तुम्ही, मी तुम्हाला मोकळं करीन, म्हणजे माझ्याबरोबर राहण्याची गरज नाही आणि मला सहन करण्याची पण गरज नाही। तेवढ्यात नंदिनी सोप्यावर बसून रडत असते, तेवढ्यात तिथे पार्थ आईस्क्रीमचे बाऊल घेऊन येतो। तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते। तेव्हा पार्थ बोलतो, रडू नका हो मिसेस नंदिनी जीवा देशमुख, घ्या आईस्क्रीम खा। तेव्हा नंदिनी बोलते, नाही मी रडत नाही आणि मी माझ्या वाटचं आईस्क्रीम खाल्लंय। तेव्हा पार्थ बोलतो, ही तुमच्या वाटची नाहीच आहे, ही जीवाच्या वाटची आहे, जीवाने खाल्लं नाही पण तुम्ही जीवाच्या बेटर हाफ आहात, जीवाने एखादं काम सुरू केलेलं अर्धवट ठेवलेलं या सगळ्यांची जबाबदारी तुमची आहे ना, त्यांनी खाल्लं नाही म्हणून तुम्ही खा, घ्या हो। तेव्हा ते दोघं डायनिंग टेबलवर आईस्क्रीम खायला बसतात। तेव्हा नंदिनी बोलते, असं तर काव्याने पण आईस्क्रीम खाल्लं नव्हतं, जो नियम मला लागू होतो ना तो तुम्हाला पण लागू होतो। नंदिनी बोलते, तुम्ही सुद्धा काव्याच्या वाटचं आईस्क्रीम। तेव्हा पार्थ आईस्क्रीम हातात दाखवतो आणि बोलतो की त्यांच्याच वाटचं आईस्क्रीम खाता खाता नंदिनी विचारात पडलेली असते, तिला ते जीवाशी बोलणं आठवत असतं।
ती शांत असते तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतो. नंदिनी रडत असते तेव्हा पार्थ बोलतो, नंदिनी काय करताय तुम्ही? अहो गोड आईस्क्रीममध्ये आपल्या दुःखाची खारट चव कशाला? तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा आपण इनिशिएटिव्ह घेऊन सरप्राईज पार्टी अरेंज केली होती, मग आपण का रडायचं? अहो आपण किती छान गिफ्ट्स आणले होते. मी काव्यासाठी परफ्यूम आणला होता, तुम्ही कपल वॉचेस आणले होते. अहो तुम्ही कपल वॉचेस कुठून आणले होते हो? काय कमाल कपल वॉचेस आणले होते हो. म्हणजे आठवण आली की दाबा बटन, मिस केलं की दाबा बटन, प्रेम उतू चाललं की दाबा बटन, काय कमाल होते ना. तेव्हा पार्थ नंदिनीला हसवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हिंदी पिक्चर जास्त बघतात ना रोमॅन्टिक, तेव्हा नंदिनीलाही हसायला येतं. तेव्हा पार्थ बोलतो, असंच हसत राहावं. तेव्हा नंदिनी हसते. तेव्हा पार्थ बोलतो, आता खा आईस्क्रीम, गोड लागेल, घ्या खा. तेव्हा पार्थ नंदिनीला बोलतो, आता सांगा काय झालं होतं. तेव्हा नंदिनी नाही बोलते. तेव्हा पार्थ बोलतो, बोला, हे बघा नंदिनी जास्त ताणू नका. पार्थ नंदिनीला बोलतो की मी 3 म्हणेस्तवर तुम्ही मला उत्तर द्या. तेव्हा पार्थ 1, 2, 3 म्हणतो. तेवढ्यात नंदिनी बोलते, आज मी जीवाला डिवॉर्स हवा आहे का म्हणून विचारून आले. तेव्हा पार्थ बोलतो, म्हणजे काव्याने सुद्धा हेच मागितलंय माझ्याकडे. तेव्हा नंदिनी बोलते, काय डिवॉर्स? तेव्हा नंदिनी बोलते, काय डिवॉर्स? काय मूर्ख आहे की काय ही मुलगी? पोरखेळ लावलाय का? डिवॉर्स म्हणजे सोल्युशन नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हा सोल्युशन नाही आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला पण लागू होते ना. जेव्हा कसाही वागू दे, कसाही बोलू देत, पण तुम्ही मात्र हार मानायची नाही. इतक्यात हार मानायची नाही नंदिनी. कसं असतं नंदिनी, काव्या तुमच्या घरातली दुसरी मुलगी, जीवा आमच्या घरातला दुसरा मुलगा. यांना कसं वाटतं ना मधल्यामध्ये की घरात सतत लाड होत असतात, प्रेम मिळतं, हे फक्त मोठ्यांना आणि धाकट्यांना. त्यांना असं वाटतं आपल्याला कोणी काही विचारत नाही, आपल्याला कोणी काही सांगत नाही, आपल्याला सतत असं वाटतं. तेव्हा पार्थ नंदिनीला मधल्या भावंडांबद्दल सांगत असतो. त्यांना असं वाटतं ना आपल्याला कोणी विचारत नाही, आपल्याला कोणी सांगत नाही, आपल्याला कोणी काउंट करत नाही. खरं तर तसं नसतं, पण त्यांना वाटत असतं. तेव्हा नंदिनी बोलते, खरं आहे आणि हे मोठ्या दादा आणि ताईपेक्षा बेटर कोणालाच कळत नसतं. तेव्हा पार्थ नंदिनीला सांगत असतो की डिवॉर्स हा विषय आपण मनात आणायचाच नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आणि मग काय करायचं? तेव्हा पार्थ बोलतो की जे आमचे बाबा लहानपणी आम्हाला सांगायचे ते. तेव्हा पार्थ सांगतो, बाबा काय करायचे, त्यांना असं वाटायचं की आम्ही लहान मुलांनी फटाके फोडू नये. ते आमचं सगळं लक्ष रॉकेट आणि सुतळी बॉम्बवरून कंदील आणि फराळाकडे वळवायचे. आम्हालाही वाटायचं. नंतर आमची दिवाळी कंदील आणि फटाक्यांच्या रोषणाईचा सण झाला. म्हणजे बाबा रॉकेट आणि सुतळी बॉम्बवरून कंदील आणि फराळ वळवायचे. तेव्हा नंदिनी बोलते, छान विचार आहेत. आम्हीही हळूहळू विसरलो. नंतर आमची दिवाळी कंदील आणि रोषणाईचा सण झाला. तेव्हा नंदिनी बोलते, पण आपण मग काय करायचं? तेव्हा पार्थ बोलतो, आपण त्यांना आशेचा किरण दाखवायचा. त्यांनी डिवॉर्स रूपी बॉम्ब मागितला तर आपण हो म्हणायचं, पण आपण त्यांना मैत्रीच्या कंदिलाकडे वळवायचं. त्यांना हळूहळू जाणीव झाली पाहिजे की संसार हा दिवाळीसारखाच सुंदर सण आहे. मग त्यांना मैत्रीचा कंदीलच आवडेल. एक वेळ येईल नंदिनी, त्यांना हा डिवॉर्स हा बॉम्ब आठवणारच नाही. ते कंदिलाच्या पर्यायाने दिवाळीच्या प्रेमात पडतील. हा त्याला वेळ जाईल, पण आपण आपले होप सोडायचे नाहीत. तेव्हा नंदिनी बोलते, खरंच काव्य खूप नशीबवान आहे. तेव्हा पार्थ बोलतात, का? तेव्हा नंदिनी बोलते, किती छान बोलतात तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो, त्यांनी ऐकायला हवं ना, ते ऐकतच नाहीत. तुमचं ऐकतील नंदिनी. प्लीज एकदा काव्याशी बोला. काव्याला तुमच्या इतकं कोणीच समजू शकत नाही. मी पण नाही. प्लीज एकदा काव्याशी बोला बिफोर इट्स टू लेट. तेव्हा काव्याचं डोर नॉक होतं. तेव्हा काव्या बोलते, मला नाही बोलायचे पार्थ मी तुमच्याशी, तुम्ही जा इथून. तेव्हा रम्या बोलते, मी पार्थ नाही रम्या आहे. तेव्हा रम्या बोलते, तू रडतीयस का काव्या? हे बघ मला माहिती आहे तू रडतीयस, पण प्लीज रडू नको, दार उघड ना, एकटीच आहे मी बाहेर. तेव्हा काव्या पटकन दरवाजा उघडते. तेव्हा रम्या बोलते, आत येऊ. तेव्हा काव्या बाजूला होते. रम्या खूप आनंद होतो. ती पटकन दरवाजा लावते आणि आत जाते. रम्या बोलते, आय एम सॉरी काव्या. तेव्हा काव्या बोलते, तू कशाला सॉरी बोलते? तेव्हा रम्या बोलते, आज मी तुमच्या 1 मंथ पार्टीला नाही आले ना. तेव्हा काव्या बोलते, येऊन असंही काय केलं असतं, घरातले तमाशेच बघायचे होते. तेव्हा रम्या बोलते, काही म्हणाली का? तेव्हा काव्या बोलते, नाही. तेव्हा रम्या बोलते, खरं सांगायला आली मी. तेव्हा काव्या तिला जेव्हा विचारते की तू का आलीस म्हणून, तेव्हा रम्या बोलते, तुमची पार्टी मुद्दामच टाळली मी. थोडं काम पेंडिंग होतं ते करत मुद्दाम ऑफिसमध्येच बसून राहिली. पिझ्झा मागवला, काम संपवलं. बऱ्याच दिवसापासून एक मूवी बघायचा होता, तो बघितला. सिंगल लोकांचं आयुष्य ना माझं. लग्न झालेल्या सेलिब्रेशनमध्ये आपली लुडबुड नको. सिंगल असताना कपल्सला असं बघून खूप फ्रस्ट्रेशन येतं मला काव्या. खूप त्रास झाला असता असं बघून, म्हणून नाही आले. पण घरी आल्यावर मला कळलं की आज सगळ्यात जास्त त्रास तुला झाला आहे काव्या, म्हणून तुला भेटायला आले. मागच्या वेळी मी रडत होते आणि तू माझ्याशी बोलायला आली होतीस. तेव्हा रम्या काव्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते, आज मी आली आहे काव्या. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.